ब्रेक नंतर वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे पुणे शहरातून। आमचे प्रतिनिधी अजर कादरी आमच्या सोबत लाईनवर जोडलेले आहेत। जाणून घेऊया त्यांच्याकडून सविस्तर बातमी। नमस्कार, मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सिम्बायोसिस कॉलेज पुणे या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी ऑटिझमवर एक छान असा प्रोग्राम आयोजित केला गेलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर प्रवीण ढोले साहेब आपल्यासोबत आहेत। नमस्कार। नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रवीण ढोले आहे। मागच्या 35 वर्षापासून मी होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे आणि मागील 8 वर्षापासून ग्लोबल डेव्हलपमेंट डिसऑर्डर्स जसे की स्वमग्नता, ऑटिझम, ADHD, हायपर ऍक्टिव्हिटी, लर्निंग डिसॅबिलिटी या विषयांवरती मी काम करतो आहे। आतापर्यंत जवळजवळ मी 1500 पेक्षा 1500 पेक्षा जास्त मुलं ट्रीट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये माझा इम्प्रूव्हमेंट किंवा सक्सेस रेट हा जवळजवळ 60% पासून तर 80% पर्यंत तो खूप चांगल्या पद्धतीने गेलेला आहे। आणि विशेषतः या सर्व आजारांमध्ये जर आपण स्वमग्नता किंवा ADHD किंवा लर्निंग डिसॅबिलिटी मध्ये सहसा आपल्याला कुठल्याही प्रकारचे पॅथॉलॉजिकल एव्हिडन्सेस मिळत नाही किंवा जेनेटिक सपोर्ट पण त्याला पूर्णपणे मिळत नाही आणि त्याविषयी जर आपण आतापर्यंत जर रिसर्च जर बघितले तर त्याच्यामध्ये कुठले संलग्नित खूपच अगदी कन्फर्मेटिव्ह प्रिडिस्पोज मार्कर्स किंवा हे मिळालेले नाही आहेत। पण हे आजार ट्रीट करत असताना आपण कशा प्रकारे करू शकू हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। कारण की ऑटिझम किंवा लर्निंग डिसॅबिलिटी किंवा ADHD याच्यासारखे जे मानसिक आजार म्हणता येईल किंवा स्वमग्नता किंवा मेंटल डिसऑर्डर आपण त्याला म्हणू, याच्यामध्ये इम्पॅक्ट फार मोठा असतो। सगळ्यात पहिला इम्पॅक्ट असतो की त्याचा सोशल स्टिग्मा, त्याच्यानंतर पॅरेंट्स मध्ये फॅमिलीमध्ये स्ट्रेस, सेकंड थर्ड येतो फायनान्शियल लायबिलिटीज किंवा फायनान्शियल खर्च ज्याला आपण म्हणतो, आर्थिक विषयावरती विचार केला तर आर्थिक पण खूप खर्च याच्या मागे होत असतो। साधारणतः ऑटिझम किंवा ADHD मुलांच्या मागे जर आपण बघितलं तर जवळजवळ महिन्याला त्या मुलांचा खर्च पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये जर आपण बघितलं तर हा जवळजवळ 15,000 पासून तर 35,000 रुपये महिन्यापर्यंत जातो आणि पूर्णपणे बरी होण्याची शाश्वती त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। हा सगळ्यात गंभीर बाब आहे। त्यानंतर हे मुलं इंडिपेंडंट न झाल्यामुळे त्यांची एज्युकेशनल लायबिलिटीज आणि त्यांची कम्प्लीट फायनान्शियल लायबिलिटी, लाईफ टाईम लायबिलिटी खूप मोठी जाते। जर हा आपण इम्पॅक्ट असेसमेंट केले तर तो करोडोमध्ये चालला जातो। मग याच्यावरती जो इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट होतो फॅमिली किंवा मुलांवरती, हा कशा पद्धतीने आपल्याला एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्यामध्ये करता येईल की जेणेकरून त्यांची सुटका थेरपी पासून आणि त्यांची इंडिपेंडन्सी किंवा त्यांची स्वतःची आत्मनिर्भरता कशा पद्धतीने वाढेल आणि वाढल्यानंतर ते कम्प्लिटली इंडिपेंडंट होऊ शकतील किंवा जर आपण विचार केला तर ते पॅरेंट्ससाठी कधी लायबिलिटी राहू शकणार नाही, असं केव्हा करू शकू आणि कशा पद्धतीने करू शकू। म्हणून आम्ही मागील 2 वर्षापासून जो रिसर्च आम्ही चालू केलेला आहे एका स्टॅटिस्टिकल अनालिसिस थ्रू, की त्याच्या मागे प्रॉबॅबिलिटीज काय असू शकतात आणि त्या प्रॉबॅबिलिटीज जेनेटिक एक्सप्रेशन्स किंवा एपिजेनेटिक एक्सप्रेशन्स मध्ये सप्रेशन्स क्रिएट करण्यासाठी कुठे रिस्पॉन्सिबल राहिल्या, त्याचे ट्रिगरिंग फॅक्टर्स काय असू शकतात किंवा त्याचे मेंटेनिंग फॅक्टर्स काय असू शकतात आणि त्याचे बेसिकली खूप फंडामेंटल फॅक्टर्स त्याच्या मागे काय असू शकतात, हा अभ्यास करण्यासारखा विषय आहे। आणि याच्यासाठीच आम्ही ऑलिक्झो हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आम्ही कंपनी ओपन केली आणि त्यावरती आम्ही सातत्याने काम करत आहोत। तर हा आजार बरा होऊ शकतो पूर्णपणे आणि याचे सिम्पटम्स काय, पॅरेंट्सने काय करावं सिम्पटम्स आले? तात्विक दृष्ट्या किंवा एक मेडिको लिगल पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण बोलायला गेलो तर आपण हे नाही म्हणू शकत की ते पूर्णपणे बरे होतात का, पण त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट ते इंडिपेंडंट होण्या इतकी तर निश्चितच होऊ शकते। व्यवहारिक ज्ञान,
किंवा त्यांचे अप्रोप्रिएट रिस्पॉन्स कुठल्याही घटनेकरिता, घरातले छोटे छोटे इव्हेंट्स असतात त्याच्याकरिता, सोशल लँग्वेज कम्युनिकेशनमध्ये, त्यांच्या कॉग्नेटिव्ह कॉम्पोनंट्समध्ये किंवा त्यांचं कॉम्प्रेहेन्शन, किंवा एखाद्या गोष्टीला स्ट्रगल करायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीचा असाल्ट येत असेल तर त्याला रिस्पॉन्स कसा गेला पाहिजे, जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज कशा करत गेल्या पाहिजे गोष्टी, त्या पण फार इम्पॉर्टंट असतात इंडिपेंडेंटली जगण्यासाठी. यानेच माणूस एक इंटिग्रेटेड होतो, तो एज्युकेशननी नाही होत. एज्युकेशन हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स समजला जातो आणि तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला आर्थिकदृष्ट्या सदृढ करतो, पण त्याचे नॅचरल इन्स्टिंक्ट जसं सोशलायझेशन, क्युरिओसिटी, त्याचे आय कॉन्टॅक्ट, सेल्फ आयडेंटिफिकेशन, त्याच्यानंतर त्याचे फिअर ऑफ डेंजर आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप नैसर्गिक एन्शियंट ओरिजिन जे आपले रिस्पॉन्सेस असतात तो द्यायला लागला कीच तो इंडिपेंडेंट होतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये मूल लहानाचं मोठ होत असताना तो त्याचे आपले माइलस्टोन्स असतात, त्या माइलस्टोन्स मध्ये तो रिस्पॉन्स देतो, फॅमिलियर लोकांना ओळखतो, आवाज ओळखायला लागतो, इमिटेट करायला लागतो एखाद्या व्यक्तीला, आई वडील जे बोलतात त्याच गोष्टी तो बोलायला लागतो. हे नॅचरल इन्स्टिंक्ट्स आणि नॅचरल माइलस्टोन्स असतात. आणि जे आपलं ऑलिक्झो क्लिनिक आहे ते कुठे लोकेटेड आहे? हे ऑलिक्झो क्लिनिक आमचं लोकेशन आहे पिंपळाई सौदागरला व्हिजन 9 मॉलमध्ये आहे. आमच्याकडे सगळे व्हर्टिकल्स त्या ठिकाणी आम्ही काम करतो. एक थेरपी असतं, त्याच्यानंतर सायकोलॉजिकल असेसमेंट असतात, त्याचे प्रिसाइजली ज्याला क्रिटिकल आणि प्रिसाइज असेसमेंट आम्ही करतो की त्याचे डायग्नोस्टिक प्रोसिजर काय आहे, तो ऑटिझम मध्ये निश्चित आहे का, की तो फक्त लर्निंग डिसॅबिलिटी मध्ये आहे, की ADHD मध्ये आहे, की त्याचे फक्त इंटेलेक्च्युअल माइलस्टोन डिले झालेले आहे. ते त्याचे जे मार्कर्स असतात किंवा त्याचे जे माइलस्टोन्स असतात आम्ही डिझाईन करतो. आमच्याकडे तसा योग्य क्वालिफाईड स्टाफ आहे जो RCS सर्टिफाईड आणि सायकोलॉजीमध्ये किंवा क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये वेल एक्सपिरियन्स स्टाफ आमच्याकडे आहे. धन्यवाद. यानंतर इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मी मराठी बातमी महाराष्ट्राची.